संदर्भात त्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून महाविकास आघाडीमध्ये वाद असल्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी हे मोठं विधान केलंय। शरद पवार यांची राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा सुद्धा मुख्यमंत्री झाल्यास चालेल, मात्र कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या लुटारूंना हकलण्याचं ध्येय असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। शरद पवार यांच्या पक्षाच्या जास्त जागा आल्या तर त्यांच्या पक्षाचा किंवा काँग्रेसच्या जास्त जागा आल्या त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाल्यास आपली काही हरकत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे आपण पाहूयात सविस्तर। शरद पवार यांचा पक्ष किंवा काँग्रेसच्या जास्त जागा आल्यास त्यांचाही मुख्यमंत्री झाल्यास माझी काहीच हरकत नाही। शरद पवारांच्या जास्त जागा आल्यास जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री होणार असल्यास त्यांनी जाहीर करावं, किंवा मग पवार आणि काँग्रेसनं जर नाना पटोले किंवा वडेट्टीवार यांना मुख्यमंत्री करायचं ठरवलं तेही जाहीर करावं, असं उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले। तर ठाकरे गटाकडनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे राज्यातली जनताच ठरवेल, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलंय।